नमस्कार लाडक्या मैत्रिणींनो. एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण ज्या महिलांना एप्रिलचे 1500 रुपये मिळालेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. तर ती काय बातमी आहे आणि कोणाकोणाला हे बातमी किंवा हे पैसे मिळालेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. ही योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली तेव्हाची लाभार्थी संख्या 2,46,00,000 इतकी होती. एप्रिल 2026 मध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊन 1,77,00,000 आलेली आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. ही योजना महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. यातील लाभार्थी महिलांना सुरुवातीला ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर ई-केवायसी दुरुस्तीसाठी देखील 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. एप्रिल महिन्यातील लाभार्थ्यांची संख्या. महाराष्ट्र सरकारनं ही योजना ज्यावेळी सुरू केली तेव्हा या योजनेचे निकष देखील जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही पात्रतेच्या अटी लावण्यात आल्या होत्या. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असेल त्या कुटुंबातील महिला पात्र असा निकष करण्यात आला होता. या निकषानुसार पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यानं त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत संधी देण्यात आली होती. ई-केवायसी दुरुस्तीनंतर एप्रिलमध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,77,00,000 इतकं असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे जवळपास 70 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने किंवा इतर कारणांमुळे त्या अपात्र ठरलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारवरील आर्थिक दबाव देखील कमी झाले आहे. शेवटचा पर्याय काय? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एखाद्या पात्र असलेल्या महिलेला कागदपत्रांची पूर्तता करायची असल्यास जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्र सादर करावी लागतील. लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे 14 मे आणि 15 मे पासून देण्यात येत आहेत. 24 मार्च पासून लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहणाऱ्या महिलांना यामुळे दिलासा नक्कीच मिळालेला आहे. या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना 500 रुपये दिले जात आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट जाणून घेतलेले आहेत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.